आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात 1250 कोटींचा घोटाळा, पुरवठादार कंपन्यांशी हातमिळवणी करून जुन्या विश्वस्तांनी आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे। गुन्हा दाखल झालाय। मुंबईतील आणखी एक मोठा प्रकल्प अदानींकडे, गोरेगाव पश्चिममधील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आर्थिक निविदेमध्ये अदानी समूहाची बाजी। एअरटेल कंपनीचा इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीसोबत करार, एअरटेल कंपनी भारतात हाय स्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणार आहे। नवी मुंबईतील बाजारामध्ये आवक वाढल्याने हापूस आंब्याच्या दरामध्ये घसरण, हापूसच्या प्रतिपेटीचे दर 500 ते 1000 रुपयांनी कमी झालेत। हापूसच्या 4 ते 6 डझनच्या पेटीचा दर 3 ते 6000। नाशिकमध्ये सरकारकडून तरतूद न झाल्यानं शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद, शिवभोजन थाळी योजना सुरू राहावी नागरिकांची अपेक्षा आहे। शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवा, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद झाल्याचा आरोप त्यानंतर छगन भुजबळ यांनी सरकारला आवाहन केलंय। कराडमध्ये होळीला आनंदाचा शिधा न मिळाल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते। सरकारकडे आनंदाच्या शिध्या देण्याची मागणी केली जाते, दरवर्षीप्रमाणे घोषणा नसल्यानं नाराजी व्यक्त। कामगारांना समान वेतन लागू करण्याचा मसुदा जाहीर झालाय। राज्यातील कंत्राटी कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून मसुदा जाहीर। नवी मुंबईत 14 मार्चला बेलापूर पेंधर मेट्रो मार्गावर दर 15 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे। होळी निमित्तानं सिडकोचा निर्णय, मेट्रो सेवा दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत दर 15 मिनिटांनी उपलब्ध राहील।